नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये जे आपण ॲथरची जी ना 450 SCC ची जी ती इलेक्ट्रिक स्कूटर बघणार तो व्हिडिओ जो तो शेवटपर्यंत बघा, कारण की खूप इन्फॉर्मेटिव्ह जो तो हा व्हिडिओ ठरणार आहे। तसंच तुम्ही स्कूटरचा फ्रंट लुक जर बघितला ना, एक एरोडायनामिक आपल्याला या ठिकाणी जो आहे फ्रंट लुक बघायला मिळून जातो। तसं या ठिकाणी एक ग्लॉसी फिनिश जो आहे या ठिकाणी दिले गेलेला आहे। बाकी या ठिकाणी LED लाईट जो आहे ना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जातो। या साईडला देखील इथं नंबर प्लेटचा आपल्याला ऑप्शन बघायला मिळून जातं। या ठिकाणी जे आतल्या साईडला आपल्याला ॲथरची जी ती बॅजिंग दिलेली आहे। या ठिकाणी आपल्याला हाय बीम आणि लो बीम असे दोन ऑप्शन बघायला मिळते। बाकी हे सर्व आपल्याला हार्ड याचं फायबरमध्ये जे ते बघायला मिळून जातं। बाकी मडगार्ड जे आहे ना, एक छोटंसं मडगार्ड या ठिकाणी एक एरोडायनामिक लुकमध्ये जे ते दिलेलं आहे। बाकी मोनोशॉक सस्पेन्शन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जातं। या साईडला जर बघितलं ना तर रिफ्लेक्टर आपल्याला दिलेले आहे। बाकी टायर साईड जर बघितली ना 90-90-12 आपल्याला ट्यूबलेस टायर या ठिकाणी बघायला मिळून जाते। बाकी या साईडला जर बघितलं ना डिस्क ब्रेक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जातं। बाकी 5 स्कोप अलॉय व्हील्स जे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। तसंच या साईडला जर बघितलं मित्रांनो तर ग्लॉसी यूज केलेला आहे। तसंच या ठिकाणी 450 ची जी आपल्याला या ठिकाणी बॅजिंग बघायला मिळून जाते। तसंच की जर आपण बघितली ना सिंपल अशी जी आपल्याला की बघायला मिळून जाते। बाकी स्विच चालू केल्यानंतर जे आपल्याला या ठिकाणी पूर्ण जे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या ठिकाणी बघायला मिळून जातं। या ठिकाणी जे ते इंजिन किल स्विच आपल्याला बघायला मिळतं। या ठिकाणी जे रिव्हर्सचं जे आपल्याला बटन बघायला मिळून जातं। हे टच केल्यानंतर जे आपलं स्कूटर जे रेस केल्यानंतर रिव्हर्स जे ते बॅक साईडला जाते। तसंच या ठिकाणी आपल्याला चालू करण्याचं जे ते हे दिलेलं आहे। बाकी या ठिकाणी ना मित्रांनो आपल्याला मोड बटन जे ते बघायला मिळून जातं। तसंच या ठिकाणी ॲथरची जी ती बॅजिंग दिलेली आहे। बाकी ॲल्युमिनियम मध्ये जे आपल्याला ब्रेक बघायला मिळतात। पूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। बाकी हे जे बटन आहे मित्रांनो आपल्याला ट्रिप A ट्रिप B जे ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला या बटनचं जे ते आपण यूज करू शकतो। बाकी या ठिकाणी आपल्याला लाईटचं अप अँड डाऊनचं बटन दिलेलं आहे। या साईडला देखील ॲल्युमिनियमचं जे ते ब्रेक आपल्याला बघायला मिळतो। तसंच साईड मिरर देखील आपल्याला ॲल्युमिनियम मध्ये जे एरोडायनामिक लुकमध्ये जे आपल्याला साईड मिरर या ठिकाणी बघायला मिळून जातं। या ठिकाणी देखील ॲथरची जी ती बॅजिंग दिलेली आहे। खाली हॉर्नचं बटन दिलेलं आहे। बाकी हॉर्न जर बघितलं ना तर एक लाईटली सॉन्ग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळून जातं। तर बाकी तसं खाली जर आलं ना या ठिकाणी आपल्याला बूट स्पेस दिलेलं आहे। आणि या ठिकाणी जे आपण बघू शकता हे आपल्याला हुक दिलेलं आहे बॅग वगैरे टांगण्यासाठी। तसंच या साईडला जे ना आपल्याला चार्जरचं जे ते ऑप्शन बघायला मिळून जातं। चार्जर आपल्याला जे अशा प्रकारचं जे या ठिकाणी चार्जर बघायला मिळून जातं। बाकी 0 ते 80% चार्जिंग आहे ना मित्रांनो 6 तासामध्ये होती आणि 0 ते 100% चार्जिंग जे 8 तासामध्ये होती। बाकी फुटरेस जे आहे ना मित्रांनो पूर्ण बॉडी टच फुटरेस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जातं। या ठिकाणी जे ते फायबरचं यूज झालेलं आहे। बाकी या ठिकाणी ॲल्युमिनियमचं जे आपल्याला बघायला मिळून जातं। बाकी टायर साईज जर आपण बघितली ना तर 90-90-12 जे आपल्याला ट्यूबलेस टायर या ठिकाणी बघायला मिळून जाते। बाकी डिस्क ब्रेकचा देखील यूज झालेला आहे। तसंच या ठिकाणी जे मळी फायबरचं देखील आपल्याला या ठिकाणी टायर हगर जे फायबरचं बघायला मिळून जातं। मोनोशॉक सस्पेन्शन आपल्याला जे ते पिवळ्या कलरमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे। तसंच बॅक साईडला जर आपण बघितलं ना तर हार्ड ॲल्युमिनियमचं जे आपल्याला हे बघायला मिळून जातं। या ठिकाणी ॲथरची जी ती बॅजिंग दिलेली आहे। बाकी बॅक साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण जो लाईट आहे ना LED एक नंबर लाईट दिसतो। बाकी या साईडला आपल्याला इंडिकेटर बघू शकता आपण LED मध्ये या ठिकाणी बघायला मिळतं। त्या ठिकाणी रिफ्लेक्टर दिलेलं आहे नंबर प्लेटसाठी ऑप्शन। बाकी मडगार्ड जे आपल्याला या ठिकाणी फायबरमध्ये बघायला मिळतं। तसंच या साईडला जे आहे ना आपल्याला साडी गार्ड दिलेलं आहे।
बाकी मित्रांनो एवढं खाली जर बघशाल ना तुम्ही या ठिकाणी आपल्याला लाईटचं देखील हे जे बघायला मिळून जातं. बाकी या ठिकाणी आपल्याला फूड रेस्ट दिलेलं आहे जे असं आपण ॲडजस्ट देखील करू शकतो. या ठिकाणी एक 450चं आपल्याला या ठिकाणी ग्लॉसीमध्ये जे आहे ना ते हे बघायला मिळून जातं. या ठिकाणी ॲथरची पिवळ्या कलरमध्ये जे आपल्याला बॅजिंग दिलेली. फूड रेस्ट जे आपल्याला फायबरमध्येच बॉडी टच या ठिकाणी दिलेलं आहे. बाकी रेंज जर बघितली ना स्कूटरची तर 150 किलोमीटरपर्यंतची जी आहे ना ती या ठिकाणी स्कूटरची रेंज बघायला मिळून जाते. आणि ॲल्युमिनियमचा जो आहे मित्रांनो स्टँड दिलेला आहे. बाकी स्टँड जो आहे ना तो पूर्ण बॉडी टच जो आहे ना या ठिकाणी स्टँड होऊन जातो. तुम्हाला मी ते करून दाखवतो स्कूटी करतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्टँड आहे ना एकदम स्मूथली हे बघा लाईटली जो आहे ना तो ऑटोमॅटिक मध्ये निघून जातो. हे बघा जो स्टँड वर करण्यामध्ये जो फील आहे ना मित्रांनो तो तुम्हाला खाली करण्यामध्ये नाही येणार. बाकी ओव्हरऑल तुम्ही स्कूटरचा लुक बघू शकता. बाकी प्राईसचं जर बघितलं ना तर 1,50,000 ते 55,000 पर्यंत जे आहे ना तुम्हाला प्राईस बघायला मिळून जाते. आणि मोटर जे आहे ना मित्रांनो 5.4 वॅटची जे आहे ना किलो वॅटची बॅटरी या ठिकाणी बघायला मिळून जाते. जे 22 न्यूट्रन मीटरचं जे आहे ते टॉर्क या ठिकाणी जनरेट करतं. तसंच बूट स्पेस जर म्हटलं मित्रांनो तर 22 लिटरचा जो आहे तो बूट स्पेस आहे. स्विच जे आहे ना तुम्हाला ह्या साईडला स्पिन केल्यानंतर आहे ना बूट स्पेस आपला ओपन होऊन जातो. बाकी 22 लिटर जो तो बूट स्पेस दिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला पिवळ्या कलरमध्ये जे आहे ना हे बघायला मिळून जातं. या ठिकाणी देखील स्टिकरची जी होती बॅजिंग दिलेली. या ठिकाणी तुम्हाला LED लाईट बघायला मिळून जातं. सीट कम्फर्ट जो आहे मित्रांनो सॉफ्ट असा सीट कम्फर्ट आहे. बसल्यानंतर जे ना आपल्याला राईडला कुठल्याही प्रकारचं जे आहे ते हे होणार नाही. बाकी ओव्हरऑल तुम्हाला स्कूटीचा लुक कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओ जो आहे ना तो जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.